हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण सोपी सोपी वाक्ये अभ्यासूया. मागे आपण मागच्या व्हिडिओत असा आपण थोडा अभ्यास केला ना. आकाराचे शब्द म्हणजेच कान्याचे शब्द वाचले, शिकलो आपण. तर आता आपण त्यावरून थोडी वाक्य, एकदम साधी वाक्य अभ्यासूया. बघा हां. राम बाजारात जा. राम बाजारात जा. आलं लक्षात? बाजारात जायला कोणाला तरी सांगतात की नाही, मग आपण राम लिहिलं. जा. आई मला खाऊ आण. आई मला खाऊ आण. आण असं नाही बोलत आपण. पहिलं बोलायचं. हां, नंतर आण असं बोलायचं. राधा हा ऊस खा. राधा हा ऊस खा. आज दादा आला. दादा कुठेतरी बाहेर होता, मोठा असणार दादा, नाही तर मामाकडे वगैरे होता, मग तो आज आला. कोणीतरी विचारलं दादा केव्हा आला, मग आज दादा आला. दादा आज आला असं पण बोलू शकता. दादा आज आला असं पण बोलू शकता. काल मामा आला. आता मामा काल आला, येऊन गेलाय नाही, तो आला म्हणजे तो आता तुमच्याकडे आहे. कोणीतरी तुम्हाला विचारलं मामा केव्हा आला, मग काल मामा आला किंवा मामा काल आला असं बोलता की नाही. मग तुमच्या ओळखीचीच वाक्य आहेत, आपण लिहायची अशी. काल मामा आला. आकाशात कावळा उडाला. आता तुम्हाला कावळा उडताना दिसतो की नाही, मग तुम्ही बोलता ना आकाशात उडाला, उंच उडाला कावळा. हां, मग आपल्याला आपण कानाचे शब्द शिकलो, मग आपण सोपे वाक्य तयार करूया. आकाशात कावळा उडाला. झाडावर माकड बसला. हे बघ, हे पूर्णविराम. वाक्य झाली की पूर्णविराम द्यायचं असं. झाडावर माकड बसला असं. तू बघताना माकड तर बघतातच की नाही. घराला कलर काढला. घराला कलर काढला असं येणार वाक्यानं. असं आपण बघून वाचलं ना. घ आहे हा, मग तर र आहे, काना आहे, मग त्यात आ आहे, ल आहे, काना आहे, आ आहे, मग र आपल्याला बोलायला येतो. मग घर, घरा, रा, ल आहे, ला, असं वाचायचं. आकाशात तारा चमकला. आकाशात तारा चमकला. बघता की नाही, रात्रीचे तारे चमकतात, दिसतात ना रात्रीचे आकाशात उंच. चांदोबा बघतात त्यावेळी. चालताना माझा पाय घसरला. चालताना माझा पाय घसरला. बघ, चालताना पाय घसरतो ना. हां, तुम्ही आता पाऊस पडला, सगळीकडे चिखल झालं, पाणी असला की पाय घसरतो. आईचा हात पकडून चालता की नाही, नाही तर आई पकडत असेल तुमचा हात. धावताना पायाला दगड लागला. धावताना पायाला दगड लागतो ना पायाला दगड की नाही, खरं सांगा. मामा, हे एक शब्द पाहिजे मामाजवळ. हां, एक असा पाहिजे शब्द. मा
ज व ळ असं एकच पाहिजे हा शब्द. हां, मी 2 लिहिले. मामाजवळ. मामाजवळ एकच पाहिजे शब्द. मामाजवळ फराळ खायला जाणार. मामाजवळ फराळ खायला जाणार. मामाजवळ आता दिवाळी आली, मामाकडे जाणार ना फराळ खायला. काय मामा येणार तुमच्या घरी, मामाच येणार भाऊबीजेला. तर अशा प्रकारे वाक्य तयार करा. तुम्हाला जशी जशी येतील तशी तुम्ही तयार करा आणि अभ्यास करा. आणि जर असं वाचन आवडलं असेल, पटत असेल, लहान मुलांना असं शिकवा, पाया मजबूत करण्यासाठी असंच बोलावं लागतं. तर असं मी जसं माझ्या मुलांसाठी केलं तसं मी प्रयत्न करते. तर जर आवडलं असेल तर लाईक करा, म्हणजे मला कळेल की ह्या पद्धतीने शिकवायचं की नाही ते. चला मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.